ठाकरे बंधू पर्यटक निवडणुका आल्या की नाशिकमध्ये येतात, जो रामाचा नाही तो कामाचा नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांचं टीकास्त्र. मुंबईकरांसाठी युतीच्या घोषणांचा पाऊस. मुंबई झोपडपट्टी मुक्त, कचरा मुक्त आणि खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन. पाणी टंचाई दूर करण्याचा फडणवीस आणि शिंदेंचा वचननामा. मुंबईमध्ये 30 ते 35 लाख परवडणारी घर बांधणार. मुंबई बाहेर गेलेला मराठी माणूस परत आणणार. युतीच्या वचननाम्यामध्ये आश्वासन. तर बेस्ट बसमध्ये महिलांसाठी 50% सवलत देण्याचंही वचन. तुमचं मत शिवसेनेला की रशीद मामूला? संभाजीनगरमधल्या सभेतून एकनाथ शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर खणाखा. हिंदू मुस्लिम न करता भाजपने एकतरी निवडणूक लढवून दाखवावी. 1 लाख रुपये देणार उद्धव ठाकरेंचं चॅलेंज. तर माझं भाषण ठाकरेंना दाखवा आणि 1 लाख रुपये आणून द्या, फडणवीसांचा पलटवार. लाडकी बहीण योजनेचा हप्ता निवडणुकीच्या नंतर द्या. काँग्रेसची निवडणूक आयोगाला पत्रांच्या माध्यमातून मागणी. लाडक्या बहिणीचे पैसे थांबणार नाहीत, फडणवीसांचं स्पष्टीकरण. डोंबिवलीमध्ये प्रचारादरम्यान पैसे वाटपाचा प्रकार उघड. तुकाराम नगर परिसरामध्ये भाजपकडून 3,000ची पाकिटं नागरिकांच्या घरी. शिवसेनेच्या उमेदवारांना रंगे हात पकडलं. आयोगाचं पथक घटनास्थळी दाखल. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे भवितव्य उद्या सर्वोच्च न्यायालयात ठरणार. उद्या होणार महत्त्वपूर्ण सुनावणी. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता. 10 फेब्रुवारीपूर्वी निवडणुका पूर्ण करण्याची हालचाली.